नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. या परंपरेतलं एक दैदिप्यमान नाव म्हणजे संत नामदेव महाराज. काही अभ्यासकांच्या मते उतार वयात नामदेव महाराज उत्तर हिंदुस्थानात यात्रेला गेले आणि तिथे ते बराच काळ राहिले आणि तिथली त्यावेळची जी बोली होती ब्रजभाषा, ती ब्रजभाषा त्यांनी आत्मसात केली. त्यानंतर ते पंजाबमध्ये जाऊन स्थायिक झाले. असं सांगतात की पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात एक घुमान नावाचं गाव आहे, तिथं ते स्थायिक झाले आणि त्यांचं अवसान तिथंच झालं. आणि त्या गावात त्यांच्या नावाचा एक गुरुद्वारा आहे. त्या गुरुद्वाराचं नाव आहे गुरुद्वारा श्री भगत नामदेवजी साहिब. तिथे नामदेव महाराजांनी ब्रजभाषेमध्ये अनेक ओव्या रचल्या. काळाच्या ओघात त्यातल्या काही लुप्त झाल्या असाव्यात, पण बाकीच्या शीख धर्माचा जो धर्मग्रंथ आहे त्यात समाविष्ट करण्यात आल्या, त्यामुळे त्यांचं जतन झालं. आजचं कथानक त्यातल्याच काही ओव्यावर अवलंबून आहे. त्या ओव्यामध्ये एके ठिकाणी नामदेव महाराज सांगतात की त्यांना विठ्ठलाची पूजा करायची होती, म्हणून ते एका भांड्यात पाणी घेऊन आले. विठ्ठलाला अभिषेक करूया अशा विचाराने. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या पाण्यामध्ये लाखो सूक्ष्म जीव आहेत. आज आपण ज्याला बॅक्टेरिया म्हणतो त्याचं आकलन त्या काळीही होतं. आता ते जंतू त्या पाण्यात आहेत, म्हणजे ते पाणी उष्टावलं. आता ते अभिषेकाला कसं वापरणार? शिवाय ते जीव आहेत ते परमात्म्याचंच एक स्वरूप आहे. म्हणजे परमात्म्याच्याच एका स्वरूपाने दुसऱ्या स्वरूपावरती अभिषेक काय करायचा? आता काय करायचं? मग त्यांनी फुलं आणली आणि एक माळा तयार केली. त्यांनी असा विचार केला की विठ्ठलाला आपण एक माळा घालूया. पण नंतर लक्षात आलं भुंग्याने त्या फुलांचा वास अगोदरच घेतलेला आहे. ती फुलं उष्टावली आणि तो भुंगा आणि ती फुलं ही देखील त्या परमेश्वराचंच स्वरूप आहे. मग त्याचाच परत पूजेत काय वापर करायचा? मग ते दूध घेऊन आले. त्यांनी त्याची खीर बनवली आणि त्यांनी विचार केला विठ्ठलाला आपण खिरीचा नैवेद्य दाखवूया. पण मग लक्षात आलं गायीने वासराला पान्हा दिलेला आहे, दूध उष्टावलं आहे आणि शिवाय ती गाय आणि ते वासरू हे देखील परमेश्वराचं स्वरूप आहे. परत मग त्या दुधाची खीर बनवून नैवेद्य दाखवण्यात काय अर्थ आहे? आता मोठाच प्रश्न पडला, विठ्ठलाची पूजा करायची कशी? आणि मग त्यांनी जो तोडगा सांगितला तो त्यांच्याच भाषेत मी आपल्यासमोर ठेवतो. आणि ही त्यांची ओवी ब्रजभाषेतली आहे, मराठीतली नाही. ती ओवी अशी आहे: इभय बीठलू उभय बीठलू, बीठलू बिनु संसारू नाही, थान थनंतरी नामा प्रणवय, पुरी रहो तू सर्वमही. याचा भावार्थ असा: इभय बीठलू उभय बीठलू म्हणजे इथे विठ्ठल तिथे विठ्ठल, बीठलू बिनु संसारू नाही, विठ्ठलाशिवाय या संसारात आहेच काय? विठ्ठल नाही म्हणजे संसार नाही. थान थनंतरी नामा प्रणवय, थान म्हणजे स्थान, थान थनंतरी म्हणजे प्रत्येक स्थानावर ठाई ठाई नामा प्रणवय, नामा प्रणाम करतो. का? पुरी रहो तू सर्वमही, मही म्हणजे पृथ्वी, सर्वमही म्हणजे सर्व पृथ्वी. तू सर्व पृथ्वी व्यापून राहिलेला आहेस आणि म्हणून नामा तुला ठाई ठाई प्रणाम करतो. मंडळी, आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. पंढरपूरला विठ्ठलाचे लाखो भाविक एकत्र होतील. विठ्ठल नामाचा जयघोष होईल. संतांच्या ओव्या आणि अभंग सगळ्यांच्या ओठावर असतील. पण सगळेच काही पंढरपूरला जाऊ शकणार नाहीत, नाही का? मग त्यांनी काय करायचं? नामदेव महाराजांनी उपाय सांगितलेलाच आहे. विठ्ठल सर्व जग व्यापून राहिलेला आहे, तो ठाई ठाई आहे. त्या ठाई ठाई आपण त्याला प्रणाम करू शकतो आणि पावन होऊ शकतो. तर मंडळी, संत नामदेव महाराजांनी सांगितलेला हा तोडगा कसा वाटला तुम्हाला? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा, मला आनंद होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेच संदेश येईल. नमस्कार, लवकरच भेटूया.